सो हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण बरेच असाल. तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे मी MGMला वर्किंग आहे ते. तर आज सकाळी माझी मॉर्निंग शिफ्ट होती आणि त्यातली त्यात माझी OT केस होती, त्यामुळे मी लवकरात लवकर हॉस्पिटलला आलेली. त्यानंतर OTमध्ये जाऊन मी केसचं प्रिपरेशन केलेलं पूर्ण, वॉश वगैरे होऊन रेडी होती. त्यानंतर OT केस 4 ते 5 घंटे चालली. त्याच्यानंतर मला खूप कंटाळा आलेला. त्यानंतर थोडंसं पाणी वगैरे पेली आणि घरी जाऊन आवरलं रत्नागिरी जाण्यासाठी. मला बॅकपॅकसाठी खूप वेळ लागला. सो माझ्या फ्रेंड्स खूप वेळच्या स्टेशनवरती माझी वाट बघत होत्या, वेट करत होत्या. त्यानंतर मी आली आणि आम्ही सर्वजण प्लॅटफॉर्मकडे जायला निघालो. आणि ॲक्च्युअल आम्हाला तर खूप जमलिंग झालेलं, कारण की प्लॅटफॉर्म कुठल्या साईडनी ट्रेन येणार होती हे काही कन्फर्मच नव्हतं. मग त्यानंतर आम्ही प्लॅटफॉर्मला जाऊन फायनली ट्रेनच्याच बाजूला म्हणजे प्लॅटफॉर्मलाच थांबलो. मग त्यानंतर माझ्या फ्रेंड्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 जणी, सुनीता मॅडम, प्रगती सिस्टर, राजश्री मॅम अँड सुजाता मॅडम, मी, अशा आम्ही 5-6 जणी होतो. त्यानंतर हे मॅडमचा बाबू पण होता सोबत. हां, आमचा खूप मोठा म्हणजे ट्रॅव्हलमध्ये आम्हाला याने बोरच नाही होऊ दिलं. खूप मोठा टाईमपास होता आमच्यासाठी. सो त्याचे नाटकं तर खूपच बेकार, एवढा परेशान करतो ना की बस. खूप राग बी घेतो त्याला. आम्ही फोटो काढायला घेतला नाही ना, तर जाऊन तिकडे रुसून बसला. तो यायलाच तयार नव्हता. आम्ही बोलवत होतो परत त्याला की ये म्हणून, पण येतच नव्हता. मग त्याचा मूड खराब झाला. मग त्याच्या मम्मानी त्याला थोडंसं बोलून फोटो वगैरे काढले, तेव्हा तो शांत झाला. आणि मग ट्रेनची वाट बघत बघत आमच्या बायकांची फोटो काढायला सुरू झाली. त्यानंतर हे आमचे लगेज होतं सगळं. आम्ही म्हणजे 2-3 दिवसासाठी चाललेलो, पण भरपूर सामान घेतलेलं. त्यानंतर फायनली आमच्या बाबूचा मूड म्हणजे चांगला झाला आणि तो खेळायला लागला. मग यांची काय फोटोज संपेना काढायची. फोटो काढायला लागल्या. त्याच्यानंतर आमची ट्रेन आलेली, तरी पण फोटोज काढत होत्या. मग फायनली ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये आम्ही चढलो. त्यानंतर खूप म्हणजे एवढं लगेज होतं ना, त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे धावपळ झाली सगळ्यांचं सामान वगैरे आतमध्ये घ्यायला, ते ठेवण्यासाठी वगैरे. मग आम्ही सगळेजण बसलो. जात किती सुंदर दिसतात बघा बरं. समोर जा ना. आणि मग आम्ही थोडंसं घरूनच जेवण कॅरी केलेलं, कारण ट्रेनमध्ये फूड एवढं चांगलं पण नाही भेटत आणि ते हेल्दी पण नसतं. सो आम्ही घरूनच म्हणजे जेवण घेऊन गेलेलो. त्यानंतर आमच्या गप्पा टप्पा चाललेल्या. कोणी आणि हा आमचा स्पायडरमॅन अख्ख्या ट्रेनला परेशान करत होता. सगळ्या ट्रेनमध्ये जाऊन फिरून येत होता, सगळ्यांशी फ्रेंडशिप करत होता आणि सगळ्यांना तो आवडत होता. त्याच्यामुळे त्याला सर्वजणच हे करत होते. त्यानंतर त्याच्या मम्माने जाऊन त्याला बोलवतो आहे आम्ही, इकडे इकडे. तो काही यायलाच रेडी नव्हता. त्यानंतर त्याच्या मम्माने जाऊन घेऊन आला. मग तो माझ्याकडे पण येईना. मग त्याला पर्सनल सीट हवं होतं बसण्यासाठी. मग त्याच्या मम्मीकडे बसला तो फायनली. त्याला परत विंडो सीट हवं होतं. मग आम्ही एक्सचेंज केलं. त्यानंतर तो शांत बसला. मी तो 5 मिनटं पण बसला नाही. लगेच मावशी मावशी करून प्रगती सिस्टरांकडे गेला. आणि त्यानंतर आम्ही ट्रेन थांबलेली बिकॉज सिग्नल पडलेला. आणि मग फायनली आम्ही आलेलो संगमेश्वर स्टेशनला. आय थिंक सो 10:30 अराऊंड झालेले, कारण ट्रेननी खूप स्टॉप घेत गेलेली. सो खूप लेट झालेला. आणि आम्ही फायनली रत्नागिरी स्टेशनला उतरलो. सगळेजण खूप थकलेले, पण काय करणार, ऑप्शन पण नव्हता. ऑलरेडी ट्रेन 10:30-11पर्यंत पोहोचते, पण ट्रेन पोहोचता 12 वाजलेली. मग त्यानंतर आम्ही सगळं लगेज वगैरे काढलं आणि आम्ही मग स्टेशनपासून बाहेर निघायला लागलो. मग त्यानंतर
त्यानंतर आम्ही प्लॅटफॉर्मवरून स्टेशनच्या आतमध्ये आलो, कारण एक्झिट जिथे आहे तिथे खूप वेळचे ज्यांच्या घरी आम्ही, म्हणजे माझे फ्रेंड आहेत ना सुनीता मॅडम, ज्यांच्या घरी आम्ही गेलेलो त्यांच्या ओळखीचे 2 रिक्षा ड्रायव्हर्स होते. त्यांनी ते आमचं खूप वेळापासून वेट करत होते, कारण ट्रेन 11:30पर्यंत पोहोचून जाणार होती, पण आम्हाला हाफ एन आवर म्हणजे वेळ झालेला. त्यानंतर ना आम्ही स्टेशनच्या बाहेर निघलो की ते दोघंही आलेले होते तिथे. त्यानंतर मग आम्ही गेलो आणि सगळं लगेज वगैरे रिक्षामध्ये टाकलं. मग रिक्षावाल्यांनी सामान वगैरे आम्हाला आतमध्ये टाकायला हेल्प केली. मग त्यानंतर आम्ही स्टेशनमधून 2 रिक्षांमध्ये त्या तिघीजणी आणि आम्ही 3 असे 6 जणी बसून चाललो त्यांच्या घरी. त्यानंतर ना आम्ही खूप थकलेलो. मग फायनली सगळं लगेज वगैरे काढून आम्ही घरामध्ये एंट्री केली. सगळं म्हणजे रूमवरती कोणीच नसतं त्यांच्या, त्यामुळे खूप असं धूळ वगैरे होती. मग सगळ्याजणी मिळून साफसफाई वगैरे करायला लागल्या. त्यानंतर मज्जा मस्ती गप्पा चालूच होत्या आमच्या. मग साफसफाई झाल्यानंतर ना आम्ही बिछाना टाकला आणि आम्ही झोपायला गेलो, कारण सगळेजण थकलेले आणि त्याच्यामध्ये कोणाची जेवायची पण इच्छा नव्हती. सो आम्ही झोपलो आणि मग सकाळी 6:30-7च्या टायमिंगला उठून सगळेजण योगा एक्सरसाइज करायला लागले. बाबूची मम्मी फोन बघत होती, पण मी व्हिडिओ करायला लागली की लगेच तिला पण एक्सरसाइज करायची होती. मग त्यानंतर सर्वांनी एक्सरसाइज वगैरे केली. मग त्यानंतर आम्ही आंघोळीला गेलो आणि आमचा ब्रेकफास्ट रेडी होता. मग त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला. नाश्ता गुड बॉय. अहो तर नावच वाढायला सांगत हां. मग खूप सारा एन्जॉय करत करत आणि फिरत आम्ही पोहोचलो पावस मंदिरामध्ये. हे मंदिर खूप सुंदर आणि छान प्रकारे होत आहे.
ज्योतीचा प्रसाद घेताना आपण ते सगळे एकत्र म्हणून नाही बसले. त्यानंतर पावस मंदिर फिरून झाल्यानंतर आम्ही आलो रत्नदुर्ग फोर्टला. हा किल्ला खूप सुंदर आहे. मॅडमना पण बोलाव. ए तू कुठे आहे ते? जास्त पुढे जायला नको बोलताय ते.
कंटिन्यू. वाव, इथे कसं जात? मम्मीला खाऊ आणि तू राहा. मग मग ते नंतर बाहेर आल्यानंतर आलं तिथे पण ते म्हणतात मी काम करते ते संध्याकाळचं. कशासाठी त्यांना पाहिजे OTP? फाटलेले ज्यूस आता सगळ्याच मंदिरामध्ये आता हे वेळ झाला. काढलंय आता हे ना मोदींनी. हो, बरोबरच आहे. पिंपळ आणि वड. अरे बाबा, तिन्ही पण एकत्र आहे. किती सुंदर आहे हे. होय का? हो ना, बघा ना, एकत्रच आहेत. बघा ना, औदुंबर, वटवृक्ष, औदुंबर आणि पिंपळ, ब्रह्मा विष्णू महेश. हा औदुंबर आहे आणि हे पिंपळाचं आहे. हा हे पिंपळ, हे पिंपळाचं आणि त्या साईडने हे वडाचं. हा, वडाचं. हे वडाचं आहे. नाही ना, वडाचं असं नाही. इथे वड आहे का? वडाचं आहे आणि मधली आहे ना ते औदुंबर आहे. सुंदर. सरबत टाकते हे लागत नाही, नारळ लागत नाही आणि त्याची पाते उलटे आहेत. मग तो आमच्याकडे आहे ना माड, आता हा ह्याच्यामध्ये आहे म्हणून तो काढला गेलेला नाही वाटतं. नाहीतर मग आमच्याकडे ना होळीच्या वेळेला तो कापला जातो आणि म्हणजे ग्रामदेवतेच्या इथे नेऊन तिकडे उभा करतात त्याला. ती पालखी एवढी मोठी असते ना, एवढी मोठी असते, भयंकर लटकलेले बघ या बाजूने सारखं लटकलेलं. हा ते पण मध्ये झाड आहे ना ते, पण त्याला बाजूने कॅप्चर केलंय वडाने आणि उंबराने. त्याला कॅप्चर केलंय वडाने आणि उंबराने म्हणून तो कापू नाही शकत आहे. म्हणजे नॉर्मल कापतात का ते? अरे हो, खरंच आहे.
रेनबो शार्क इथे बघ ट्रान्सपरंट प्राइमर येते ट्रान्सपरंट आहे ना गोल्डन कलरचा आहे का गोल्डन चौकोनी पाऊच नाही ते काढा गोल्डन कलरचं चौकोनी पाऊच आहे बॉक्स टाईप आहे बॉक्स खाली बघ खाली घातलेलं आहे एकदम खाली घातले खालची रॅक